आता एक मोठी बातमी आहे। पावसासंदर्भातली हवामान विभागाने अक्षरशः धडकी भरवणारा अंदाज व्यक्त केलेला आहे। तोच अंदाज मी आज तुमच्यापर्यंत HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय। दरम्यान सोलापूरमध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे, सोलापूर जिल्ह्यात किती पाऊस झालाय याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे सीना नदीला महापूर आलेला असून सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या 29 गावांना पुराचा वेढा बसलाय, तर 124 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून आतापर्यंत जवळपास 200 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय। महापुरामुळे सीना नदीवरील लांबोटी पूल पहिल्यांदाच बंद करण्यात आलाय। रात्री 11:30 वाजल्यापासून पुणे सोलापूर रस्ता बंद असून सावळेश्वर टोल नाक्यावर गाड्या अडवून ठेवलेल्या आहेत। सीना नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून नदी पात्राबाहेर वाहत आहे, त्यामुळे लांबोटी येथील पुलावरून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे। विशेष म्हणजे नवा पूल झाल्यापासून पहिल्यांदाच सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। रात्री 11:30 नंतर सावळेश्वर टोल नाका इथं वाहनं थांबवून ठेवण्यात आलेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील माडा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठी हानी झालेली आहे। माडा तालुक्यातील जवळपास 10हून अधिक गावं पाण्याखाली गेलेली आहेत। मोहोळ तालुक्यात देखील पुराचा मोठा फटका बसलेला आहे। या ठिकाणी देखील बऱ्याच गावांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे। तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले गावासह अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सोलापुरातून वाहणाऱ्या सीना आणि भोगावती नद्यांना पूर आलेला आहे। अनगर, नरखेड या भागातील मार्गावरील देखील वाहतूक बंद झालेली आहे। कुर्डुवाडीतील नागरी वस्तीत पाणी शिरलेलं असून यावली ते वैरागचा संपर्क तुटलेला आहे। वैराग धाराशिव रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। मोहोळमधील जाधव वस्ती वाळूज बस स्थानकाला पाण्याचा वेढा निर्माण झालाय। नदीकाठच्या लोकांचं शाळा, समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आलेलं आहे। दरम्यान सीना नदीत 2 लाख क्युसेक विसर्ग झाल्यानं मोहोळमधील बोपले, अनगर, मलिकपेठ, आष्टे, भोयरे, डिकसळ, देगाव येथील पूल पाण्याखाली गेलेले आहेत। माडा तालुक्यातील दारफळ इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आलेलं आहे। तसंच इतर ठिकाणीही पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना आर्मीच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्ट करून सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे। सोलापुरातील गंभीर पूरस्थिती विचारात घेऊन मंगळवारी शाळा महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती। आता पुन्हा 1 दिवसाची सुट्टी वाढवण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यानं जिल्हा प्रशासनानं शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतलाय। सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर या दोन्ही महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे सोलापूर जंक्शन इथं प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। सीना नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं प्रवाशांचे हाल झालेले आहेत। अनेक रस्ते बंद झाल्यानं एसटीची चाकं देखील थांबलेली आहेत। तर सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला देखील पावसाचा फटका बसलाय। सकाळी 6 वाजल्यापासून वंदे भारत सोलापूर स्थानकातून निघालेली नाहीये। तसंच इतर रेल्वेही ठप्प आहेत। सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर या दोन्ही महामार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे, त्यामुळे सोलापूर जंक्शन इथं प्रवाशांची मोठी गर्दी झाली। सीना नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। अनेक रस्ते बंद झाल्यानं एसटीची चाकं देखील आपल्याला थांबल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूरमध्ये पावसाची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुंबईत आज येलो अलर्ट असल्यानं गेल्या 2-3 दिवसांप्रमाणे दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळतील। पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईत दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे। लोकल ट्रेन आणि बस वाहतुकीवर पावसाचा थेट परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विशेष म्हणजे नवरात्राच्या निमित्तानं संध्याकाळी होणाऱ्या दांडिया गरबा कार्यक्रमांना पावसाचा मोठा फटका बसू शकतो। ठाणे व नवी मुंबई परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारनंतर जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। ठाण्यातील ग्रामीण भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे। नवी मुंबईत बेलापूर, वाशी, नेरूळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात आज वाऱ्याचा वेग मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे। काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील। नदी नाल्यांमध्ये पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे।
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून अलिबाग, मुरुड, पनवेल आणि महाड परिसरात विशेषतः खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असेल। या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून आकाश दिवसभर ढगाळ राहील। कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून अलिबाग, मुरुड, पनवेल आणि महाड परिसरात विशेषतः खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असेल। या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून आकाश दिवसभर ढगाळ असेल। कोकण आणि मुंबई परिसरात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड इथं विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा आणि सोलापूर इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच सातारा आणि सोलापूर घाटमाथा भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिक घाटमाथा तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या 3 ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये। मात्र अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्याच्या या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात 24 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण, पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। राज्यात पावसानं धुमाकूळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अशातच राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबलेला असून 29 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवी कमी दाबाची प्रणाली डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झालाय, असं हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सांगितलंय। गेल्या 24 तासात बीडच्या पाटोदा इथं 150 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर भागातही जोरदार पाऊस झालाय। 23 सप्टेंबर रोजी नाशिक, सोलापूर, लातूर, परभणीसह अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। 24 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होऊन पूर्व विदर्भात मध्यम पाऊस होईल। 25 सप्टेंबर रोजी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर भागात मुसळधार पाऊस होईल। 26-27 सप्टेंबर रोजी पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेडसह अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून काही ठिकाणी 150 मिलीमीटरहून अधिक पाऊस होऊ शकतो। 28 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेला मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। शेतकरी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं लक्षपूर्वक पालन करावं। पूरस्थितीचा धोका असल्यामुळे सतर्क राहा, असंही हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सांगितलेलं आहे। के.एस. होसाळीकर हे भारतीय हवामान विभागाचे IMD माजी प्रमुख आणि अनुभवी शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी पुणे वेधशाळेचे प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। हवामान विषयक अंदाज सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी केलेल्या नवीन पोस्टमुळे जनतेच्या काळजात धस्स झालेला आहे। डॉक्टर होसाळीकर यांच्या पोस्टनुसार येत्या 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर जास्तच राहील। आपल्या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो देखील जोडलेले आहेत। डॉक्टर होसाळीकर यांच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाचा प्रभाव राहील। 2 ते 3 ऑक्टोबर पर्यंत पावसाची हालचाल होत राहील। पावसाच्या पॅटर्नमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय।
हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी राज्यात पुन्हा अलर्ट जाहीर केला आहे। राज्यातील 31 जिल्ह्यांना येलो अलर्ट असून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झालेला असून 10 जण जखमी झालेले आहेत। अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। शेतीमाल आणि पशुधनाचं प्रचंड नुकसान झालंय। अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। पूल वाहून गेल्यानं काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। डॉक्टर होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर या परिस्थितीतून सावरण्याची संधी देखील मिळणार नाहीये। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेलाच आहे। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। आज 24 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज जाणून घेऊयात। छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान या काळात सामान्यतः वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पर्यंत असू शकतो। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होईल। परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। तसंच या ठिकाणी ढगांचा गडगडाट होईल। मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जोरदार पाऊस हजेरी लावत आहे। यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह फुलंब्री परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे अक्षरशः शेतामध्ये आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले। तसंच सिल्लोड तालुक्यातील उड्डणगाव इथं मुसळधार पाऊस झाला। 1 तासाच्या पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। जुई आणि वाघरा नद्यांना महापूर आलाय। नदीचं पाणी शेतांमध्ये घुसलंय, त्यामुळे मका, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतांमध्ये तळ्यांचं स्वरूप आलंय। शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, परभणी, लातूर परिसरात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नद्यांना पूर आलेला असून शेती पिकं वाहून गेलेली आहेत, तर काही ठिकाणी जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। आज पुन्हा पावसाचा इशारा असल्यानं नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। तसंच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं लागेल। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।